नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया थोडे कोबी टाकून वाटाणे भात। तर तुम्ही बघू शकता मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, एक टोमॅटो चिरलेला आहे, थोडे हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतलेली आहे, कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि 1 चमच आलं लसूण पेस्ट सुद्धा घेतलेला आहे आणि मी वाटाणे आणि कोबी मध्ये पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर चला आपण बनवूया आता वाटाणे भात। तर मी इथे गंज ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 3 बोटलं असं तेल टाकून घेतलेलं आहे। तर मी इथे वाटाणे भातामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम सुद्धा ठेवायला घेऊन घेतलेलं आहे। तर मी इथे वाटाणे भातामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकून घेणार आहे। तर मी सर्वप्रथम गंजामध्ये मोहरी अशी टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली मोहरी चांगल्या प्रकारे तडतडत आहे आणि लगेच मी इथे जिरे सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले जिरे चांगल्या प्रकारे तडलेलं आहे आणि लगेच मी त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हिरवी मिरची सुद्धा आपली चांगल्या प्रकारे तयार होत आहे। तर आता मी लगेच यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि मी चांगला कांदा शिजवून सुद्धा घेणार आहे आणि लगेच अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले होते लाल, तर ते सुद्धा मी यामध्ये चांगल्या प्रकारे टाकून घेतलेले आहे आणि मसाला हा चांगल्या प्रकारे तडत सुद्धा आहे आणि लगेच मी कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजून झालेला आहे आणि हा मसाला मी सतत फिरवत राहणार आहे। तर इथे आपला कांदा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे लाल सुद्धा होत चाललेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट मी हे चांगल्या प्रकारे बाकीच्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेले आहे आणि चवीपुरतं मी मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मीठ सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि 2 मी इथे टमाटर चिरलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि ते टमाटर बाकी मसाल्यांमध्ये मिक्स सुद्धा करून घेतलेले आहे। 1 चमच हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमच धनेपूड सुद्धा टाकून घेतलेला आहे। 1 चमच मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे कोणताही मसाला ॲड करू शकता, मी इथे मटन मसाला यूज केलेला आहे आणि मी इथे आता तिखट टाकून घेत आहे। तर मी इथे तिखट 3 चमच टाकलेले आहे। तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। तर इथे आपले पूर्ण मसाले टाकून झालेले आहे आणि ते मसाले चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेतलेले आहे आणि मी लगेच यामध्ये कोबी धुवायला ठेवली होती ते चांगल्या प्रकारे यामध्ये टाकून घेतलेली आहे। कोबी चिरल्यानंतर मी लगेच पाण्यामध्ये कोबी 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे भिजत घातलेली होती आणि वाटाणे सुद्धा त्याच प्रोसेसमध्ये सुद्धा भिजू घातलेले होते आणि मी इथे वाटाणे खूप सारे घेतलेले होते। तर तुम्ही बघू शकता मी इथे वाटाणे सुद्धा टाकून घेत आहे आणि कोबी आणि वाटाणे ते सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि इथे एका साईडने आपले पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे उकळी आलेलं आहे। तर मी इथे वाटाणे आणि कोबी चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी 2 मिनिट झाकून ठेवलेलं होतं आणि आता यामध्ये मी तापलेलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे 2 जग भरून असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाणी तापलेलं असल्यामुळे लवकरच उकळी आली होती पाण्याला आणि इथे थोड्या प्रमाणात आपलं कोबी आणि वाटाणे थोडे शिजलेले आहे आणि मी इथे तांदूळ 2 ग्लास घेतले होते ते सुद्धा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि दुसऱ्या पाण्यामध्ये मी गंजामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे माझे पूर्ण तांदूळ टाकून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि मी लगेच यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर मी इथे लास्टमध्ये कोथिंबीर नव्हती टाकायला म्हणून मी इथे अगोदरच कोथिंबीर टाकून घेतलेली होती जेणेकरून आपले पूर्ण वाटाणे भातामध्ये कोथिंबीर आपली चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा होऊन जाईल आणि मी हे आता चांगल्या प्रकारे कोथिंबीर मिक्स करून घेत आहे।
तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या वाटाणा भाताचा कलर मस्तपैकी सुटलेला आहे आणि इथे आता आपला वाटाणे भात तयारसुद्धा होत चाललेला आहे। तर इथे मी वाटाणे भात तुम्ही इथे कुकरमध्ये सुद्धा वाटाणे भात लावू शकता। तर मी इथे गंजामध्येच वाटाणे भात केलेला आहे आणि आता हा वाटाणे भात मी चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून झालेला आहे आणि माझ्या गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली होती, जेणेकरून आपला वाटाणे भात चांगल्या प्रकारे तयारसुद्धा होऊन जाईल। आणि तुम्ही बघू शकता इथे मी वाटाणे भात सोबत कढीसुद्धा ठेवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा वाटाणे भात तयारसुद्धा झालेला आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये आपला हा वाटाणे भात तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपला हा वाटाणे भात आणि कढी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाड अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। तर मग या वाटाणे भात आणि कढी खायला